vlogs. I hope you all are doing good and great. This is 8 o'clock in the morning. आम्ही छान योगाला गेलो होतो, योगावरून आलो, योगाच्या क्लासवरून आणि आत्ता बनवतोय ब्रेकफास्ट. सो तिथे मी व्हेजिटेबल्स कट केलेलं आहे, चॉप केलेलं आहे आणि आज व्हेजिटेबल पोहा बनवणार आहे. तर ब्लॉगची सुरुवात ही मॉर्निंगपासूनच करते. सो चला बघूया आज दिवसभरामध्ये काय काय होते ते तुमच्यासोबत शेअर करते. सो लेट्स डू. जेव्हापासनं समर सुरू झालाय ना तेव्हापासनं कधी केसर, कधी अल्फान्सो, कधी आमरसपुरी, तर कधी मँगो पुडिंग अशा सगळ्या गोड आणि तळलेल्या पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतलाय आणि त्याचा परिणाम काय झाला असेल? अर्थातच वाढलेलं वजन. खरं सांगायचं तर मी खूप दिवसापासून 65 kgच्या आसपासच होते. ना वजन कमी होत होतं ना वाढत होतं माझं. पण गेल्या 2 महिन्यात बरेच फंक्शन अटेंड केले. तुम्हाला माहिती आहे की मी गावचे पण माझे ब्लॉग शेअर केले, तर तिथे लग्नही अटेंड केलं आणि त्यात माझं फेवरेट फ्रूट म्हणजे आंबा. मग वजन वाढणारच. तर म्हणून आता पुन्हा सगळं कंट्रोलमध्ये आणण्यासाठी स्ट्रिक्ट असं डाएट सुरू केलं. आज सकाळी मी हेल्दी व्हेजिटेबल पोहे बनवले. त्यात मी पोहे कमी आणि भाज्या जास्त ठेवल्या. तर शिमला मिरची, गाजर, बीन्स, कांदा अशा भरपूर सगळ्या भाज्या घातल्या आणि तुम्हाला हवं असेल ना तर त्यात तुम्ही पनीरही घालू शकता. त्यामुळे प्रोटीनचं प्रमाण वाढतं आणि खरंच सांगते हे पोहे इतके छान झाले होते की माझी मुलगी ना मिष्टूनेही खूप छान आवडीने खाल्ले. ते तिच्यासोबत त्याचे फायदेही शेअर केलेत की आणि ना मिष्टू अशा सगळ्या भाज्या खाल्ल्या तर हे होतं छान, तुझे हेअर्स ग्रोथ होतील, तुझी स्किन छान आहे. तर तिने त्या आनंदाने खाल्ले पण. आणि सोबतच माझ्या लंचची इकडे ना तयारी सुरू होती. तर आज मी मसूर डाळ घालून शेपूची भाजी केली होती. लहानपणी मला अजिबात न आवडणारी ही भाजी मिष्टू मात्र आवडीने खाते आणि माझ्यासाठी तेच खरं खूप समाधान आहे. कारण लहान मुलांना स्प्राउट्स एक वेळ खायला घालणं खूप ना सोपं असतं, पण पालेभाज्या खाऊ घालणं म्हणजे खरोखरच एक टास्क असतो. मग कधी भाज्या बारीक चिरून, कधी त्यांची पेस्ट करून, तर कधी चपातीच्या कणकेमध्ये ती केलेली पेस्ट मिसळून असे वेगवेगळे प्रयोग करावे लागतात. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण मदरहूडच्या या फेजमध्ये असतो तेव्हा आपल्या कुकिंगमध्ये आपोआप खूप क्रिएटिव्हिटी येते. मुलांच्या आवडी निवडी सांभाळताना आपण रोज काहीतरी नवीन शिकत असतो, नवीन बनवत असतो. तर आता एक अजून सांगते, म्हणजे हे सगळे माझे एक्सपिरियन्स आहेत आणि मला ते तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. तर जेव्हा आपण वजन कमी करण्याच्या प्रवासात असतो ना तेव्हा फक्त योगा आणि जिम करून सगळं साध्य होत नाही. आपल्या फिटनेस जर्नीमध्ये व्यायाम जितका महत्वाचा असतो तितकाच आपला आहार महत्वाचा असतो. आपण काय खातो, किती खातो, कधी खातो यावर आपल्या शरीराचं आरोग्य हे अवलंबून असतं. त्यामुळे आपल्या डाएटमध्ये प्रोटीन, फायबरयुक्त पदार्थांचा समावेश असणं खूप गरजेचं आहे. मी स्वतः दिवसभर भूक लागू नये आणि अनावश्यक ज्या क्रेविंग्स असतात त्या टाळण्यासाठी चिया सीड्सचं पाणी बनवून ठेवते. दिवसभर थोडं थोडं ते पाणी पीत राहते. त्यामुळे शरीराला फायबर मिळतं. पोट बराच वेळ भरल्यासारखं वाटतं आणि सतत काहीतरी खाण्याची अशी इच्छा होत नाही. तर त्यामुळे जे आपण अचकळ पचकळ असं काहीतरी खात राहतो ना, आता भूक लागली काहीतरी खायचंय म्हणून ते होत नाही. आणि जेव्हा क्रेविंग्स कंट्रोलमध्ये राहतात तेव्हा न कळत होणारं जंक फूड किंवा अति खाणं हे कमी होतं. परिणामी काय होतं की वजन कमी करण्याचा प्रवास हा इझी होतो. तर विशेषतः 35 वर्षानंतरच्या प्रत्येक विमेनला मी एक गोष्ट नक्की सांगेन, आपल्या रोजच्या आहारात नाचणी, विविध प्रकारचे मिलेट्स, मखाणे, इतर पौष्टिक पदार्थांचा समावेश ना हा असायलाच हवा. कारण जसं जसं वय वाढत जातं तसं तसं शरीरातील कॅल्शियम आणि आयर्नची पातळी जी आहे ती कमी होऊ लागते. त्याचे परिणाम म्हणून काय होतं की आपली पाठ दुखत राहते, सतत कंबर दुखी होत राहते, सांधे दुखी, जॉईंट्स पेन हे भरपूर होत राहतात, हात पाय दुखणं, असे प्रॉब्लेम्स हळूहळू वाढायला लागतात. आणि महिलांच्या बाबतीत तर डिलिव्हरी आणि डिलिव्हरी नंतरचा जो शरीरावरती बदल होतो त्या काळात शरीराने घेतलेला ताण पूर्णपणे भरून निघायला वेळ लागतो. म्हणूनच स्वतःची काळजी घेणं हे लक्झरी नसून खरंच गरज आहे. आपण आज आपल्या शरीरासाठी वेळ दिला नाही ना तर उद्या आपल्याला हॉस्पिटलच्या फेऱ्या, औषधा, शरीराचे त्रास यासाठी वेळ द्यावा लागू शकतो. तर आता झाली इव्हिनिंग आणि मिष्टूला मँगो मिल्कशेक प्यायचा होता आणि तोही तिला स्वतः बनवायचा होता. मग काय, तिचा उत्साह बघत मी पण तिला थोडी मदत केली आणि छोटा शेफ असा तयार झाला. तर सध्या ना माझ्या वेट लॉस जर्नीमुळे मी ब्रेकफास्टमध्ये थोडे बदल केले. रोज काहीतरी, तसं तर मी ब्रेकफास्ट घेतच नव्हती. मी डायरेक्टली ना 11 ते 12 वाजेपर्यंत अशी जेवणच घेत होती. पण आत्ता
रोज काहीतरी हेल्दी खाण्याचा प्रयत्न नक्की करते. कधी बॉइल्ड स्प्राउट्स, कधी हलके असे फ्राय केलेले स्प्राउट्स, तर कधी स्प्राउट्स भेळ. तर सोबत एखादं सीझनल फ्रूट हे असतंच. दुपारचं जेवण मी पॉसिबिलिटी खूप साधं ठेवते. भाकरी, मुगाच्या डाळीचं वरण आणि कुठलीही एक भाजी. साधं जेवण शरीरासाठी आणि पचनासाठी खूप चांगलं असतं. आज मिष्टूचा मँगो शेक बनवतेय. मिष्टू, काय काय ऍड केलंस तू? मँगो ॲड केला. मिष्टू, सांग ना तुझी मँगो मिल्कशेक बनवते ना तू, तर त्याची रेसिपी आपल्या गाईजला पण शेअर कर. तर गाईज आता मी टाकला मँगो वन अल्फान्सो मँगो, वन अल्फान्सो मँगो, देन मिल्क, देन काय मम्मा, मिक्सर ग्राइंडरमध्ये शेक करायचं आणि मग त्याच्यामध्ये सीड्स, ते मेमरी आणि मँगो शेक पिल्याने काय होतं मिष्टू? आणि मेमरी आहे स्ट्रॉंग राहते, एनर्जी मिळते आपल्याला. तर हे असे खाण्याचे वेगवेगळे बेनिफिट्स घरात सांगावे लागत राहतात, म्हणजे ते फॉलो केल्या जातात. इव्हिनिंगला मला भूक लागलीस तर एखादा मी नाचणीचा लाडू, मखाणे किंवा थोडेसे सॉल्टेड पीनट्स वगैरे असं घेते. त्याने पोटही भरतं आणि अनहेल्दी स्नॅक्स हे खाल्ले जात नाहीत. आणि डिनर बद्दल बोलायचं झालं तर मी शक्यतो संध्याकाळी 7च्या आधी जेवण उरकण्याचा प्रयत्न करते. कारण आणि डिनरमध्ये ओट्स, मूग मसूर डाळीची खिचडी किंवा कधी त्याचे चिले, कधी सोया चंक्स आणि भरपूर भाज्या घालून केलेले असे थालीपीठ, मूग डाळ सूप किंवा साधी मूग डाळ खिचडी असेच ऑप्शन ठेवते. खरं तर डाएट म्हणजे उपाशी राहणं नाही, योग्य पदार्थ योग्य प्रमाणात खाणं हे महत्वाचं असतं. आज आईचा उपवास होता आणि म्हणून मिष्टूसाठी डोसा बनवला होता. तर त्याचपैकी एक डोसा मी खाल्ला. तर मला असं वाटतं की आयुष्यामध्ये सगळंच बंद करणं काही शक्य नसतं. आवडते पदार्थ खायचेच नाहीत असंही नाही, पण योग्य प्रमाण, मर्यादित खाणं हे महत्वाचं असतं. कारण एकीकडे आपण योगा, वॉक, जिम अगदी मनापासून करत असतो आणि दुसरीकडे डाएटकडे अजिबात लक्ष देत नाही. तर मग कितीही मेहनत केली तरी वजन काही कमी होत नाही. तर फिटनेसचा खरा मंत्र म्हणजे व्यायाम, योग्य आहार, त्यांचा समतोल. दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालल्या तरच शरीर निरोगी राहते आणि वजनही हळूहळू योग्य दिशेने असं कमी होऊ लागतं. इथे सध्या जी तुम्हाला ग्रीन कलरची बॉटल दिसते ना, त्यामध्ये मी एक आयुर्वेदिक ड्रिंक घेत आहे. मी ऑर्डर केलं आहे. तर माझा सायटिकाचा त्रास थोडा वाढला होता, पण हे ड्रिंक आणि रेग्युलर वॉक आणि योगा यामुळे बऱ्यापैकी फरक मला जाणवतोय. खरंच आपण शरीराची स्वच्छता रोज करतो, पण मनाची स्वच्छता देखील तितकीच महत्वाची आहे. छान छान पुस्तकं वाचन करणं, त्यातले विचार आयुष्यामध्ये उतरवणं हे मनाला सकारात्मक ठेवतं. त्यामुळे रोज थोडंसं का होईना 1 पेज 2 पेज वाचनासाठी नक्की वेळ काढा. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. माझ्या सगळ्या हेल्दी डाएट रेसिपीज, ब्रेकफास्ट, लंच, डिनरच्या आयडियाज मी पुढच्या फुल ब्लॉग्समध्ये किंवा शॉर्ट्समध्ये नक्की शेअर करेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन नक्की हिट करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळेल. ओके, बाय.